पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभराची स्थगिती। जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे सरकारचे आदेश। मालवणमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारीवरून निलेश राणेंची भाजपा कार्यकर्त्याच्या घरी धाड। बॅगेत 25 लाख आढळल्यानं खळबळ। तर काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि इथं अशी नाटकं सुरू झाली। निलेश राणेंचं विधान, पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू। काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत। मालवण प्रकरणावरती रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस लोकशाही आणि संविधानाला फासावर देणारे जल्लाद आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची फडणवीसांवर टीका। जल्लादाची भाषा सकपाळांच्या मनस्थितीचं वर्णन करते। संविधानाला जास्त कुरतडण्याचं काम काँग्रेसनं केलं। सकपाळांच्या फडणवीसांवरील टीकेनंतर आशिष शेलारांचा पलटवार। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाईबाबत मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। अंजली दमानियांचा अल्टिमेटम। अंजली दमानियांच्या आरोपांवर मी काय बोलू, कुणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार। दमानियांच्या मागणीवरती अजितदादांची प्रतिक्रिया। तर दमानिया काय म्हणाल्या मला माहित नाही, फडणवीसांचं विधान। जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। सरकारमधील योजना तिन्ही पक्षांच्या। पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीण ही माझी संकल्पना, लाडक्या बहिणीमुळेच हे सरकार आलं, त्यांनीच आम्हाला मंत्री केलं, पंकजा मुंडेंचं विधान। बीडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या राम खाडेंवर 10 ते 15 जणांकडून जीवघेणा हल्ला। राम खाडे गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। हल्लेखोरांनी खाडेंची गाडीही फोडली, हल्ल्याचं कारण अस्पष्ट। पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण। भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण, फडणवीसांची प्रतिक्रिया।